कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला, देऊ शकते. प्रियशी ती तिचा स्वभाव आहे, ती देणार. तिनं पहिल्या ती घालना दिला, तुझा चौथा नंबर आहे. पहिले 3 मेलेन भूत झाले, तू खई सोशील. पण पाया पडून सांगता एक वाक्य लिहूनच ठेवा. काल काय झालं आठवू नका. नीट आहे का? काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं विषय सोडून द्या. लहानपणी गुरुजीने मारलं, सोडून द्या विषय. आज अभ्यास करा. शाळेत डोकं चालत नाही, ग्राउंड मध्ये जा. ग्राउंड मध्ये डोकं चालत नाही, कराट्यात जा. नाही काय जमेत, व्यापार कर. नाही व्यापार जमेल, पोलीस भरतीत जा. तब्येत कमाव, पोलीस हो. देश सेवा करशील, राष्ट्र सेवा करशील. शाळेत डोकं चालतंय का? रात्रंदिवस अभ्यास कर. ग्राउंडवर जाऊ नको. हाय ब्रिलियंट आहे ना तू, ग्राउंडवर जाऊ नको. अभ्यास कर. येवन हो. MPSC दे. 2दा नापास झाला, होऊ दे. 3दा होय, काय फरक पडत नाही. MPSC ला 4 वेळा नापास झालं तरी काही फरक पडत नाही. पास झाल्यावर लाल दिवस आहे. आणि पास झाल्यावर जर लाल दिवस असेल तर 2-3 वेळा नापास झाल्यानं काही फरक नाही. मागची पुढची अख्खी निघल. MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या, नाहीच काही जमेत. तब्येत कमवा, पैलवान व्हा. पण पाया पडून सांगतो, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ कधी वाया घालू नका. अंगात ताकद आहे ना तुमच्या, गरीबाच्या गच्च्यात राहायला घालू नका. मारामाऱ्या करायला घालू नका. पुरींना टॉन्ट मारायला घालू नका. माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला घालू नका. आणि बाबा लोकांची माप काढायला घालू नका. अंगातली ताकद परोपकारात घाला, खिशातला पैसा दान धर्मात घाला आणि आयुष्यातला वेळ कामात घाला. पण काय काय झालं हे परत उरकायचं नाही, उरकायचं नाही. पण पाहू द्या. पण पाया पडून सांगतो, दुःख कोणातरी पशी बोलत जा, ते आतल्यात ठेवू नका. आणि मानसिक टेन्शन झालं की त्यामुळं माणसांचा मेंदू कमकुवत होतो आणि परिणाम नवीन रोग तयार होतो, आजार नाही येतो. त्याचं नाव अटॅक. डॉक्टर सांगतील अटॅक हा रोग नाही. मानसिक संतुलन डॅमेज झालं का अटॅक आलाच. माझ्या कीर्तनाला येणाऱ्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने त्याला अटॅक आणि BP येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. मोकळा होतो, एकटा हसतो घरी गेला होतो. हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात लफडच. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. म्हणून आपल्याला कोण काय म्हणते याचा विचार करू नका. माऊलीची ओवी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. मग कसं वागावं? शहाण्या माणसानं चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा माझ. एक बोलत जा. टेस्टला मार्क कमी पडले ना, घरच्यांची भीती वाटते ना, मित्राला सांग, भाऊ मला 4 मार्क कमी पडले, लोड कमी होईल, कमी होईल. पण पाया पडून सांगतो, तुम्ही जर बोलणं कमी केलं तर अटॅकचं प्रमाण वाढेल. यावर तुमचं मत काय? 1, मोबाईलमुळं संवाद संपला. 2, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबळीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत, कपाशीत. मग या कपाशीला बोंड यंदा येईना का म्हणून? मोबाईलमुळं संवाद संपला. मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4, मोबाईलमुळं मेंदू हँग झाले. 5, मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. 6, मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 7,
मोबाईलमुळे दृष्टी गेली आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. ही 8 रोग आहेत. तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे चेक करा, मोबाईल वापरणारे अवलादी झोपत नाही, झोपतच नाही त्यांना. भरमिष्ट त्यांना मोबाईल नसला ना ते गोदडीच्या धोऱ्या उपशीत येत राहायचे. निम्म्या रात्री एका अवलादीनं गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली, टरटरा. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं का? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. मोबाईल मुळे माणसं भरमिष्ट झाली. लघवीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्याला. पोरग एकदम पोरग झोपेतून उठलं, झोळी ढसा रडतय. त्याच्या आईनं त्याला दूध तापवलं, बाटलीत भरलं, बाटलीला बुज बसवलं आणि पोराला फरशीवर बसवलं आणि त्याच्या तोंडात द्यायला आली ती बाटली पोराजवळ आणली आणि मोबाईल आला. आता पोराला दूध देणं महत्वाचं आहे, मोबाईल उचलणं महत्वाचं नाही. तिनं वर बोलायला सुरुवात केली, पोर खालीच राहिलं, बाटली अशीच धरली. कुत्रीचं पिलू अख्खं दूध पिऊन गेलं. बरं मोबाईलवर बोलायचं तरी काय हो ना? आता हलकटपणाच्या गोष्टी आपल्या काय बोलायचं. आता हे आम्ही नाही वापरत मोबाईल, काय फरक पडला? नाही वापरत मी मोबाईल, वापरत नाही मोबाईल. मी 65 तास वापरतो, तोही बी सेकंदावर आहे आपल्याकडे. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, येस नो, उलट तिकडं काय कुठलं बावळ्याचा बाजार नाही. हॅलो हॅलो कुठे? पहिलं दणका कुठे? काय करतो? जेवला का झोपला? पाल थाय का होता ना काय बोकंडी घ्यायचं तुला? बरं मोबाईलवर बोलायच्या पद्धतीला विचित्र आल्यात. सरळ समोरच्याला आपण मोबाईल केला, नाही ऐकू आलं विषय सोडून द्या. हॅलो हॅलो नाही बोल समजा समोरचा बंद. हॅलो 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 अरे मागून आग झाली तरी वर आलं. हॅलो हॅलो तरी ऐकू नाही आलं ना. हॅलो पहिली ऍक्शन नीट पा हाताकडे माझ्या. हॅलो नाही ऐकू येत. हॅलो नाही ऐकू येत. हॅलो नाही ऐकू येत. हॅलो आता इकडं लाव. नाही तरी गेला जन्म होया, नाही तरी गेला जन्म होया, नाही तरी गेला जन्म होया, नाही तरी गेला जन्म संगत तुमासी बाजार विठाला, संगत तुमासी बाजार विठाला, नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया. संगत तुम्हारी बाजार विठाला, संगत तुम्हारी बाजार विठाला, नाही तरी गेला जन्म माया, नाही
भजरे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो माझी भजरे विठ्ठला, सांगतो माझी भजरे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 4 आहेत. अभंग कूट आहे. चिंता करायची नाही दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा महिला मंडळांसाठी पाया पडून सांगतो. मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. पाया पडून सांगतो महिला मंडळ, मुलाला काय खायला द्यायचं ते द्या, त्याला भारी कपडे घ्यायचे ते घ्या, पण लहान मुलांना मोबाईल पासून बाजूला ठेवा. आपल्याला वाटतं बा मला एकुलतं एक आहे, असू द्या, माझं लाडकं आहे, असू द्या, मला कुणासाठी कमवायचं आहे, असू द्या. तुम्ही म्हणाल महाराजाच्या काय बापात जातं, माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुमचा मुलगा तुम्हाला पाणी पाजायला जिवंत राहावा ही आपली इच्छा आहे. मुलांचे आयुष्य तुम्ही बर्बाद करू नका. मोबाईलमुळं मी सांगितलेले 8 रोग जवळजवळ निम्म्या लोकांना आहेत का नाही बोला. आणि बरेचसे पोरं मोबाईलमुळं बरेचसे पोरं मोबाईलमुळं नील झालेत. काय राहिलं नाही त्यांच्या, आवाज सुद्धा लिडीत झाले त्यांचे, रेंज गेली, व्हायरस आला. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा, मग मागून पश्चाताप होतो. लोक म्हणतात 5 वर्ष लग्न झाले, त्याच्या काही नाहीच तर काय होईल. आता हसाल रे, पण एकही वाक्य खोटं ठरणार नाही हे ध्यानात ठेवा. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. कीर्तनातला तिसरा मुद्दा, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, कीर्तनाला बसलेले तरुण मंडळी, महिला मंडळी, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, महिला गटाच्या बाया, नापास झालेल्या पोरी, पास झालेल्या पोरी, पहिले आलेल्या पोरी, नापास झालेली पोरं, यडपाट पोरं, शहाणी पोरं, बापाला हाणणारी पोरं, पोरीच्या भावाचा मार खाणारी पोरं, गायक, वादक, गुणीजन, सगळ्यांना धन्यवाद. आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने चाललेल्या अखंड सप्त्यातल्या 7व्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात.